आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आपणही काहीतरी करावं. आणि मग मी उपवासाला चालणारे हे बटाट्याचे पापड केले आहेत. तर रेसिपी चला बघूयात. 1 किलो बटाटे उकडून घेतलेत, गार करत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मी 300 ग्रॅम, 1 किलोला 300 ग्रॅम शाबू भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचे आणि त्याची नंतर पावडर करायची आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पावडर केलेली आहे. त्यानंतर उकडलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे. जर तुमच्याकडे खिसणी नसेलच तर मग तुम्ही मॅश केलं तरी चालेल. माझ्या हाताला लागलं होतं त्यामुळे मी नंतर हे मॅश केलं. त्याच्यानंतर आपण मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये साबुदाणा पावडर मिक्स करायचे. आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आणि मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा वापर करू शकतात. हे आता बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेते. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पीठ मी मळून घेतलंय चांगलं आणि ते आपल्याला वाफलत ठेवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चाळण ठेवायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे. तर पिठाचे गोळे ठेवल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवा आणि 10 मिनटं असंच ठेवा. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वाफ दिल्यानंतर किती चांगलं झालेलं आहे. असं वाफ दिल्यानंतर शाबू फुलतो, त्यामुळे वाफ नक्कीच द्या. त्याच्यानंतर हे पीठ तुम्ही एका डब्यामध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवा, त्यामुळे ते कडक होत नाहीत. थोडे थोडे गोळे करून ठेवा आणि एक पिशवी घ्या. त्या पिशवीवरती गोळा ठेवा. त्याच्यावरती तुमच्याकडे डिश असेल किंवा प्लेट वगैरे असेल त्याने तुम्ही थोडंसं 2-3 वेळा फिरवा आणि लाटण्याने नंतर थोडासा आकार द्या. आणि जास्तही पातळ ठेवू नका आणि जास्तही जाड ठेवू नका. पातळ ठेवल्याने जेव्हा तुम्ही तळता पापड तेव्हा तो करपला जातो. तर लाटलेला पापड आपल्याला दुसऱ्या साईडून एका पेपरवरती म्हणजे प्लास्टिकच्या कागदावरती ठेवायचा आहे आणि तो असा अलगदपणे काढायचा आहे. आणि इतके इझिली ते पापड निघतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बघू शकता की मी आज केलेले पापड फक्त 1 तासामध्ये झालेले आहेत.